शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून बच्चू कडू यांनी पुन्हा एकदा राज्य सरकारला इशारा दिलाय। 7/12 कोरा या यात्रेचा आज यवतमाळमध्ये समारोप झाला। दरम्यान जोपर्यंत शेतकऱ्यांची कर्जमाफी होत नाही तोपर्यंत लढत राहणार असल्याचं देखील बच्चू कडूंनी स्पष्ट केलंय। मागण्या पूर्ण न केल्यास शेतकऱ्यांसह मुंबईत धडकणार असल्याचा इशाराही बच्चू कडूंनी दिलाय। शेतकऱ्यांची भावना समजून घेणारा शेती मंत्री या महाराष्ट्राला मिळाला पाहिजे। 24 तारखेला महाराष्ट्रभर चक्का जाम होईल, तेपर्यंत सरकारला आम्ही वेळ देतोय। केंद्र सरकारने आम्हाला पैसे द्यायला नको आणि मग मागायला त्याच्याकडे पैसे आणि घ्याबाजी कर्जमुक्तीची काय। आधी शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरनं आमरण उपोषण आणि आता 7/12 कोरा यात्रेच्या माध्यमातून बच्चू कडूंनी सरकारला कोंडीत पकडलंय। 7 जुलैला बच्चू कडूंनी या यात्रेला सुरुवात केली होती। दरम्यान आज यवतमाळमध्ये या यात्रेचा समारोप करण्यात आला। शरद पवारांची राष्ट्रवादी, ठाकरेंची शिवसेना आणि मनसेने देखील बच्चू कडूंच्या यात्रेला पाठिंबा दिलाय। शेतकऱ्यांची कर्जमाफी होत नाही तोपर्यंत माघार घेणार नसल्याचा इशाराच बच्चू कडूंनी दिलाय। 7/12 कोरा कोरा कोरा। आता फडणवीस साहेबांनी आपण बोलायला लावलं तरी बोलायला लावलं, पहिले बोलतच नव्हते। 7 दिवस अन्नत्याग आंदोलन केलं आणि 7 दिवसानंतर सांगितलं आता आम्ही समिती तयार करतोय। आता उद्या परवा आम्हाला मॅसेज आला म्हणे आता या आठवड्यात कुठल्याही परिस्थितीत उच्चस्तरीय समिती तयार करतो। म्हटलं करा, पण जिल्हा परिषदच्या अगोदर कर्जा, निवडणुकीच्या अगोदर कर्जा, मग कोणती मशीन आली तर तुम्हाला मत भेटणार नाही, म्हणजे नाही। बरोबर आहे ना। 7/12 कोरा यात्रेत आमदार रोहित पाटील देखील सहभागी झाले होते। दरम्यान यावेळी त्यांनी नाव न घेता कृषी मंत्र्यांवर निशाणा साधला। शेती संदर्भात कोणतीही माहिती नसलेले लोक कृषी मंत्री असल्याचा टोला त्यांनी लगावलाय। शेतकऱ्यांची भावना समजून घेणारा शेती मंत्री या महाराष्ट्राला मिळाला पाहिजे आणि ज्याला शेतीतलं कळतं असा शेती मंत्री मिळाला पाहिजे, अशी जर भावना आम्ही व्यक्त केली तर काय चुकीचं आहे। हे शेती मंत्री द्राक्षाचं नुकसान झालेलं बघायला जातात आणि तिथं शेतकऱ्यांना काय म्हणतात की इथं ढेकळांचा पंचनामा करायचा काय। आज तुमच्या कल्पक बुद्धीकडे बघून आम्हाला सुद्धा प्रश्न पडतो, ढेकूळ मातीचा आहे का ढेकूळ तुमच्या बुद्धीचा आहे, हा सुद्धा प्रश्न तुमच्या कल्पक बुद्धीकडे बघून आमच्याकडे आम्हाला पडतोय। शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून बच्चू कडूंनी सरकारला इशारा दिलाय। 24 तारखेला राज्यभर चक्का जाम आंदोलन करण्यात येणार आहे। त्यावेळी केलेल्या मागण्यांवर सरकारनं लवकर निर्णय घ्यावा असं आवाहन बच्चू कडू यांनी केलेलं आहे। टप्पा 29 तारखेला नागपंचमी वसंतराव नाईकांच्या स्मारकाच्या ठिकाणी मीटिंग होईल आणि तिथून पुढचा टप्पा ठरवला आहे। माझं असं म्हणणं आहे का 24 तारखेला महाराष्ट्रभर चक्का जाम होईल, तेपर्यंत सरकारला आम्ही वेळ देतोय। पुऱ्या महाराष्ट्रभर आम्ही किमान 2,000 किलोमीटर फिरायचं ठरलं आहे। आता यवतमाळ झालं का नागपूर आहे, नागपुरात 1 लाखाच्या वरते शेतकरी आम्ही ऑगस्ट महिन्यात जमा करू। काही दिवसांपूर्वी मनसे नेते बाळा नांदगावकर देखील बच्चू कडूंच्या 7/12 कोरा या यात्रेत सहभागी झाले होते। सरकारनं शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी अशी मागणी या यात्रेतून नांदगावकरांनी केली होती। 30,000 कोटी रुपये आम्ही जीएसटीच्या माध्यमातून दिले, इथं राज्यांनी पण दिलेलं नाही। युपी सारखं राज्य त्यांनी पण केवळ 9,000 कोटी दिले आणि आम्ही 31,000 कोटी दिल्यानंतर केंद्र सरकारने आम्हाला पैसे द्यायला नको आणि मग मागायला त्याच्याकडे पैसे आणि घ्याबाजी कर्जमुक्तीची काय। 7/12 कोरा करायचो करून द्या ताबडतोब, तुमच्याकडे पैसे नाही तर पैसे आणा कुठूनही, पण या शेतकऱ्यांना या कर्जातून मुक्त करा, त्यांचा 7/12 कोरा करा आणि त्यासाठी अल्टिमेटम द्यायची गरज नाही। बच्चू भाऊंना निर्णय घेतलेला आम्ही त्यांच्या सोबत आहोत। शेतकऱ्यांची कर्जमाफी तसंच पिकाला हमीभाव द्यावा अशी मागणी बच्चू कडू यांची आहे। बच्चू कडूंनी केलेल्या आमरण उपोषणावेळी शेतकऱ्यांची कर्जमाफी करू असं आश्वासन सरकारकडून देण्यात आलं होतं। त्यानंतर बच्चू कडूंनी सरकारला अल्टिमेटम देखील दिला होता। मात्र पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून आक्रमक होत बच्चू कडूंनी सरकारला इशारा दिलाय। श्रीकांत राऊतसह अनिरुद्ध दवाळे, झी 24 तास, यवतमाळ।